हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे गुरुवार. तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि आजचा रंग आहे पिवळा. तर मी या ठिकाणी पिवळ्या रंगाची साडी पण घातलेली आहे. तर आजची बघा 4थी माळ आहे. बघता बघता 4 दिवस झालेले आहेत आणि किती पटपट दिवस जातात तर काही समजतच नाही. मग त्यानंतर मी आता बघा आजचा वार आहे गुरुवार. तर माझा गुरुवार पण उपास आहे आणि नवरात्राचा पण उपास चालू आहे. तर या ठिकाणी सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. घरातली साफसफाई वगैरे झालेली आहे. सगळी घरं आवरून झालेली आहेत. आणि आता सकाळी कुकर लावलेला आहे. हरभऱ्याच्या डाळीचा डाळ करणार आहे. डाळ तडका आणि थोडासा भात चपाती असं स्वयंपाक करणार आहे. तर माझा उपवासच आहे. तर बाकीच्यांसाठी बनवणार आहे. तर या ठिकाणी सकाळ सकाळ कुकर लावून घेतलेला आहे. आणि आज सकाळी सुरुवात केली व्हिडिओला, कारण मी रोजच म्हणते की व्हिडिओ शूट करेन पण काही होतच नाही. असंच काही ना काही काम निघतं आणि मग तसंच राहून जातं. त्यामुळे सकाळीच आता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. मग दिवसभरात काय काय होईल ते शक्य झालं तर मग थोडंसं रुटीन शेअर करणार आहे. तर माझा गुरुवार पण आहे, उपवास पण आहे आणि संकल्पयुक्त गुरुवार चालू आहेत माझे. तर मग त्यासाठी आता मला गुरुवारची पूजा वगैरे मांडायची आहे. तर पटपट एकदा हे आवरून घेते. आणि बघा सकाळी 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. तर खिडकीतून असं भरपूर सारं ऊन येतं आमच्या, त्यामुळे मी खिडकी लावून घेतलेली आहे. आणि तोंडावरच ऊन येतं त्यामुळे मग बाकी डोळ्यावर चमकतं. आणि बाहेर बघू शकता आता असं कडक ऊन पडलेलं आहे. आणि 2 ते 3 दिवस झालेले आहेत माझा घसा दुखत आहे आणि घशात थोडे खवखव चालू आहे. त्यामुळे थोडासा चेहरा वगैरे पण सुजलेला आहे माझा. गोळ्या वगैरे घेते मी. तर बाहेर बघू शकता या ठिकाणी छान असं हे एक रोप आणलेलं आहे. छान डेकोरेशनचं आहे, ते डेकोरेटिव्ह प्लॅन्ट आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण व्हिडिओला व्हॉइस ओव्हर का केलेला आहे, कारण मी सकाळ सकाळ या ठिकाणी महालक्ष्मीचे अष्टकम, स्तुती, स्तोत्र, सहस्रनाम हे सगळं लावलेलं आहे. आणि त्यामुळे कॉपीराईट पण येऊ शकतं, म्हणून मग आता इथे असं व्हिडिओला पूर्णपणे व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादाने किंवा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या चॅनलचे 600 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. असेच लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर लवकर होऊ दे, अशीच स्वामींचरणी जगदंबेचरणी प्रार्थना करते. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी डाळीला मी डाळ शिजवून घेतलेली आहे. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी आता कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट मिक्सरला बारीक केलेली होती, ती या ठिकाणी मी टाकून घेते. तर बघा छान अशी पेस्ट कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण परतून घ्यायची आहे. आणि मग खमंग असा सगळं परतून झाल्याच्यानंतर मग त्यामध्ये एक असा मध्यम आकाराचा कांदा छोटासा कट करून मीडियम साईजमध्ये कट करायचा आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा. तर छान असा कांदा परतून घ्यायचा. कांदा जास्त काळपट पण होऊ द्यायचा नाही किंवा जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. एकदम थोडासा असा पिंक कलरवर थोडासा त्याचा कलर चेंज झाला की लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. तर त्यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहे. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने एकदा करून बघा. खूप छान होतं हा डाळ फ्राय. आणि बघा त्यामध्ये टोमॅटो पण टाकलेला आहे आणि तोसुद्धा मी 1, 2 ते 3 मिनिट छान परतून घेते. तर टोमॅटोमध्ये जर मीठ टाकलं तर पटकन टोमॅटो असा मऊ होतो. तर यामध्ये थोडंसं 1 अर्धा चमचा मी मीठ टाकून घेते, कारण मग जेणेकरून पटकन हे मऊ होईल.
तर या ठिकाणी छान या मस्त डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आणि आता हे जो पसारा आहे तो छान पटकन आवरून घेते आणि नंतर मग चपात्या लाटून घेते, जेणेकरून मग पसारा जास्त जागेवर ठेवला का जास्त पसारा पण होत नाही आणि पटपट काम पण आवरले जातं. आता ही बेसिनमध्ये सगळे भांडे टाकून घेते. डाळ वगैरे शिजवलेली, चहा तेन केलेले ही सगळे भांडे आहेत, बाकीची किचनवर लावून घेते. तर या ठिकाणी जरा थोडासा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पटपट दिसत आहे. तर आता मी किचन गॅस वगैरे सगळं आवरून घेते आणि मग नंतर चपात्या करते आणि चपात्या झाल्या का मग बाकीचं पुन्हा बाकी सगळं काम करते. तर हे एकदा आवरून घेते. आणि भाजी पण बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर आणि खूप टेस्टी दिसत आहे भाजी. आणि आता लगेच मी चपात्या बघू शकता या ठिकाणी पीठ मळून ठेवलेलंच होतं अगोदर, तर आता भरपूर मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या चपात्या. तर चपात्या मी करून घेते आणि मग त्यानंतर ना बाकीची सर्व कामं. तर या ठिकाणी बघू शकता तर चपात्या पण झालेल्या आहेत आणि चपात्या थोड्याशा हवेला ठेवते, कारण त्याला पटकन झाकलं की त्याच्यावर असा घाम येतो आणि पाणी सुटतं चपात्याला, त्यामुळे थोड्याशा अशा हवेशीर ठेवलेल्या आहेत. आणि आता बेसिनमध्ये बघू शकता की ती भांडी पडलेली आहेत आणि ती भांडी वगैरे घासून घेतली आणि मग नंतर मी 9:30 वाजत आलेले होते आणि मग नंतर ना देवपूजा वगैरे केली. रेग्युलर आपली रोजची देवपूजा पण झालेली आहे माझी. आणि बघा आता मग मला गुरुवार पण आहे, तर मग मी थोड्या वेळाने 12च्या आतमध्ये संकल्पयुक्त गुरुवार आहेत, ती गुरुवारची मांडणी पण करणार आहे. तोही व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करते. तर चला, बाहेर बघू शकता तुम्ही किती ऊन आहे खाली. तर मला आता बाहेरचं खालचं रूम वगैरे ते सगळं झाडून घ्यायचं आहे, म्हणून मी चाललेली आहे खाली. तर या ठिकाणी बघा छान असे नागवेलीचे पानं आलेले आहेत. तर हे मला पूजेसाठी 2 पानं लागणार आहेत, त्यातली 2च मी काढणार आहे. तर एकदा काढून ठेवते, मग पुन्हा पूजेला बसलं की लक्षात राहत नाही, मग म्हणून म्हटलं अगोदरच तोडून घरात ठेवून द्यावं ही पानं देवघरात. आणि मग नंतर ना बाकीचं काम मी सगळं आता खाली आलेली आहे. खालचे बघा हे रूम वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे, हा जिना वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. आणि बाहेर कुत्रं आहे आमचं, तर त्याला पण मी खायला टाकत आहे. तर त्याला तर बघा बाहेरचं पण सगळं झाडून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी दुकान आहे, तर दुकान सध्या बंदच ठेवलेलं आहे. तर समोर त्या आजी बसलेल्या आहेत, तर त्या माझ्याशी बोलत होत्या. तर आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि 11:30लाच खूप ऊन पडलेलं आहे. आणि या ठिकाणी आमच्या गुड्डूला इथे बांधलेलं आहे सावलीला. थोड्या वेळ त्याला बांधते मी, मग नंतर त्याला आम्ही पुन्हा आतमध्ये जिन्यामध्येच बांधून घेतो, कारण दिवसभर खूप ऊन असतं. आणि मग त्याला खायला वगैरे टाकलं की त्याला पाणी वगैरे टाकून मग नंतर त्याला आतमध्ये घेते मी. तर बघू शकतो या ठिकाणी खाली एक रूम आहे, अशा 2 रूम आहेत खाली आणि त्या पण छान झाडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आणि आता कुत्र्याला पाणी ठेवते बाहेर नेऊन, खूप ऊन झालेलं आहे, तर त्याला पाणी पण ठेवते आणि मग पुन्हा तुम्हाला बाकीचे व्हिडिओ दाखवते. तर आता 11:30 वाजत आलेले आहे जवळजवळ. तर म्हटलं चला 12च्या आतमध्ये पटकन पूजा मांडून घेऊया, म्हणून मी वरती आलेली आहे. आणि आता इकडे देवघरात मी बसलेली आहे, तर आमचं पूजा रूम इकडे सेपरेटच आहे. तर छान असं बघा, पण कॅमेऱ्यामध्ये अजिबातच व्यवस्थित काही क्लिअर दिसत नाही, पण जेवढं मला शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तर या ठिकाणी एक पाट ठेवलेला आहे आणि पाटावर छान असे तांदळाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि स्वस्तिकला हळदी कुंकू लावून आणि मग नंतर तिथे दत्त महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. आता छान अशी दिवाबत्ती करून घेते आणि नंतर मग पुन्हा तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी एक गणपती म्हणून सुरुवातीला आपण एक सुपारीची पूजा करून घ्यायची. या ठिकाणी मी
सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून. आणि मग त्यानंतरनं अगरबत्ती लावून घेते, दिवा लावून घेतलेला आहे, अगरबत्ती लावते. आणि मग त्यानंतरनं बाकीची पूजा एकदम साधी सिंपल पूजा आहे. तर मी बरेच दिवस झाले मला गुरुवार करायचे होते, पण मी यूट्यूबला सर्च करत होते. जवळजवळ 1 वर्षभर मी यूट्यूबला सर्च करत होते की दत्त महाराजांचे गुरुवार कसे करायचे किंवा काय. तर मला खूप सारे व्हिडिओ मी त्यामध्ये बघितले, पण मला एक व्हिडिओ असा दिसला की त्यामध्ये संकल्पयुक्त 11 गुरुवार 21 गुरुवार कसे करायचे. तर त्या ताईंची सांगायची पद्धत किंवा तो व्हिडिओ मी पाहिला. तर त्याखाली भरपूर साऱ्या कमेंट होते की या उपायाने माझी ही इच्छा पूर्ण झाली, ती इच्छा पूर्ण झाली. तर मग मी पण ठरवलं की आता आपणही हेच गुरुवार करायचे. तर त्यामध्ये एकदम साधी सोपी सरळ अशी माहिती होती. तर तेच गुरुवार मी केलेले आहेत. आणि या ठिकाणी हळदी कुंकू खारीक खोबरं ते सगळं ठेवलेलं आहे, त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं. आणि मग तिथं गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे. तर तुम्ही गूळ शेंगदाणे साखर पण ठेवू शकता किंवा खडी साखरेचा पण नैवेद्य या ठिकाणी ठेवू शकता. तर माझ्याकडून थोडासा व्हिडिओ काढायच्या गडबडीमध्ये ग्लासला थोडासा धक्का लागला, तर थोडंसं ते त्या ठिकाणी पाणी सांडलेलं आहे 1 टिपकाभर. तर चला बाकीचा पण पूर्ण व्हिडिओ दाखवते. पूजा करून घेतली. त्यानंतर उपवासाची 1 भाकरी बनवली, त्याबरोबर शेंगदाण्याचा ठेचा बनवला, जेवण केलं. त्याच्यानंतर मला जवळजवळ 2-2:30 वाजले. मग थोडासा आराम केला आणि आता मी 4 वाजता उठलेली आहे बघा, 4 वाजता. तर संध्याकाळचे आता 4:30 वाजलेले आहेत. आणि या ठिकाणी थोडंसं गरम पाणी ठेवत आहे प्यायला. आणि नंतर ते थोडेसे भांडे वगैरे आहेत ते पण घासून घेते. आणि थोडंसं आता बॅटरी याची तर लो होत आलेली, याच्यामध्ये सगळं हे संपलेलं आहे. तर चला बाकीचे काम आहे सगळी, किचन वगैरे आवरायचं आहे, तर तीच तुमच्याशी शेअर करते. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.
बघ त्यानंतर मी किचनवरची सगळी भांडी घासून घेतली, पूर्ण किचन पुसून घेतला. नंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, बेड पण सगळा आवरून घेतला आणि सगळी झाडून झुडून घेतलं सगळं. खालची साफसफाई वरची दोन्ही पण कडे साफसफाई केली आणि भांडे घासले. छान किचन मस्त आवरून घेतला आणि आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आता संध्याकाळची देवपूजा वगैरे करते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत